कृपा करुणी मज अनाथा, निरसली भो दुःख व्यथा, तत्काळ तुझ्या प्रसाद, अनंत वाणी अनंत ध्यास, वृथा संदेह या जीवास, पारख बोध करुणिया खास, मुक्त केले बंधने, तुझी स्थितीचा विचार, वदवी जीवा नित्य सार, इतुकी कृपा करी मजवर, जीवोद्धारा कारणे, बहुपकारांची तुरासी, ज्ञानबोध नित्य पाजिसी, जवळीच ठेवी अनंतासी, कर जोडूनी विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. संतो कथनी कथे सो खोटा, 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 कर्म विकार न होवे, जवलो कर्म विकार न होवे, कोयला कपट जिय ओटा, संतो कथनी कथे सो खोटा, संतो कथनी कथे सो खोटा, संतो कथनी कथे सो खोटा. ज्ञान ग्रंथ कब चातुर किन्हा, ज्ञान ग्रंथ कब चातुर किन्हा, ज्ञान ग्रंथ कब चातुर किन्हा, बांधे विष के मोटा मोटा, बांधे विष के मोटा मोटा, बांधे विष के मोटा, तज अनरीति और कुल लालच, तज अनरीति और कुल लालच, जग में बड़ घर लूटा, संतो कथनी कथे सो खोटा, संतो कथनी कथे सो खोटा, संतो कथनी कथे सो खोटा. साच पिया की चालन आवे, 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 साच पिया की
की बाटा निकले बाटा निकले मुख की बाटा कही कबीर अंतर की कारणी निकले मुख की बाटा सार असार परख नहीं आवे सार सार असार परख नहीं आवे परख नहीं आ झूठा लागे मीठा संतो कथनी कथे सोखोटा संतो कथनी कथे सोखोटा संतो कथनी कथे सोखोटा जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि 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 जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। पाच सज्जन आपल्या संपूर्ण समाजामध्ये सगळ्या जातीमध्ये धर्मामध्ये पंथामध्ये संप्रदायामध्ये सेवा संघटनेमध्ये जीवन जगत असताना सगळ्यांचा उद्देश एकच आहे की आमच्या जीवनामध्ये दुःख असू नये, आमच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त व्हावी आणि यासाठी अनेक साधना आपण करत आहोत। साधना तुम्हाला माहीतच आहे, कोणत्याही साधना भजन पूजन कीर्तन प्रवचन पूजा पाठ तप तीर्थ व्रत वैकल्य दान धर्म सेवा चाकरी स्वाध्याय पुरुषार्थ सत्साधना सत्संग सगळे लोक हे साधन आहे। साधन कशाला म्हणावं? साधन म्हणजे काय? आपण नेहमी सांगतो आत्ताचं कीर्तन खूप चांगलं होतं, असं वाटत होतं का ते चालू 1 तास, परंतु प्रश्न असा आहे तुम्हाला वेळचंही भान राखावं लागते नाही का, आणि ऐकून ऐकून किती एक ते पार डोक्यावरून चाललंय जाते नाही, म्हणून आमच्या रमाकांतला बंद करावा लागला कार्यक्रम, नाही तर आजचा कार्यक्रम त्याचाच चालू पाहिजे होता। असो, तुमच्या अपेक्षेची पूर्तता आणि त्याचं राहिलेलं विवेचन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू। कबीर साहेब म्हणतात, संतो कथनी कथे सो खोटा, जवलौ कर्म विकारन खोवे, खोयला कपट जिय ओटा, संतो कथनी कथे सो खोटा। कबीर साहेब ध्रुपदामध्ये म्हणतात, सज्जन हो, कारण संतांना सगळेच सज्जन वाटत असतात,
संतांच्या दृष्टीसमोर दुर्जन नावाचा व्यक्ती दिसत नाही. कारण काय आहे, त्याची दृष्टी सज्जनपणाची असते. तुम्ही जुने लोक म्हणत होता ना, विहिरीतच नाही तर पोऱ्यात कुठून येणार. पोऱ्या म्हणजे बाटलीमध्ये जे पाणी येते ते विहिरीतलं ज्या चवाची असतं तीच चवीची येते. विहिरीमध्ये खारं पाणी नसेल तर खारं पाणी येणार नाही, विहिरीमध्ये गोड पाणी नसेल तर गोड पाणी येणार नाही. संतांची दृष्टीच अशी आहे की दुर्जन असो की सज्जन असो, प्रत्येक माणसावर, प्रत्येक प्राणीमात्रावर हृदयापासून प्रेम करावं, हृदयापासून सर्वांचा सांभाळ करावा, हृदयापासून सगळ्यांना आधार द्यावा, हे त्यांचं हृदय असते. आईच्या ममतेचं हृदय आणि संतांच्या मर्माचं हृदय कोणीच जाणू शकत नाही. म्हणून संतांनी सगळ्यांना सांगितलं, संतो सज्जन हो, संतो कथनी कथे सो खोटा. तुम्ही जे सुखशांती समाधानांच्या प्राप्तीसाठी ज्या ज्या काही साधना करतायत, कोणी सामुदायिक प्रार्थना करताय, ध्यान करताय, हरिपाठ करताय, बाराभंग म्हणताय, भजन पूजन व्रतवैकल्य करताय, तपतीर्थ करताय, या साधना वाईट नाही आहे. साधना कशासाठी आहे? साधना माझी उत्तम साधन, संस्कारे तयार करावे मन, सेवा मार्गे मनी घुसून सर्व लोकांच्या. साधनाचा उद्देश काय आहे? राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये दिले आहे, साधना माझी उत्तम साधन, संस्कारे तयार करावे मन. साधना कशासाठी आहे? भजन आहे, साधन आहे, कीर्तन साधन आहे, पूजापाठ साधन आहे. साधन वाईट नाही. आमच्या प्रचारकांना मी अनेकदा सांगतो की जगामध्ये जे जे काही वस्तू प्राणी पदार्थ आहे यांना वाईट म्हणू नका, कारण त्या वाईट नाही आहे. आत्ताच तुम्ही अभंग ऐकला, जडाचा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म कसा आहे? जड आहे. आपल्या मार्गामध्ये एखादा दगड एखाद्याने आणून ठेवला तर त्या दगडाला काही असं वाटत नाही या मार्गाने अनंत महाराज जाणार आहे, आपण थोडंसं बाजूला व्हावं, वाटेल का? नाही. कारण काय, त्याचा धर्मच असा आहे, ठेवला तिथं राहते. मग तुम्ही गणपतीला ठेवा, दुर्गादेवीला ठेवा, अनंत महाराजाच्या फोटोला ठेवा, माधव महाराजाच्या फोटोला ठेवा, ठेवला तिथं राहते, त्याला उठता येत नाही, कारण जळ आहे, तो निर्जीव आहे. जशा तोंडाचा ठेवाल तशाच तोंडाचा राहील. परंतु आपलं काम आहे, ते साधन आहे. तुम्हाला या मार्गाने जायचं आहे, ज्या मार्गाने जायचं आहे त्या मार्गाने तुम्हाला पाहिजे असाच पूरक मार्ग असावा, अशी समज जी आहे ती खोटी आहे. तर सिद्धांतात बसत नाही. ते लक्षात घ्या. तुम्हाला ज्या मार्गाने जायचं आहे तो मार्ग माझ्यासाठी अनुकूल असावा, प्रतिकूल नसावा. तसं नाही आहे. मार्गाने चालता पाऊलांचा नेम, मार्गाने चालता पाऊलांचा नेम, मार्गाने चालता पाऊलांचा नेम, मार्गाने चालता पाऊलांचा नेम, मार्गाने चालता पाऊलांचा न चुके आराम कैसा नो है, न चुके आराम कैसा नो है, मार्गाने चालता पाऊलांचा नेम, मार्गाने चालता पाऊलांचा नेम, मार्गाने चालता पाऊलांचा नेम. संतांचा सिद्धांत कसा आहे? मार्गाने चालता पाऊलांचा नेम,
न चुके आराम कैसा नो हे, मार्गाने चालता पाऊलांचा नेम. जबाबदारी. ज्या माणसाने तुमच्या रस्त्यामध्ये दगड आणून ठेवला, काटे आणून ठेवले, मार्गाने चालण्याची जबाबदारी त्याची होती का तुमची आहे? कोणाची आहे? मार्गाने चालण्याची जबाबदारी आपली आहे. मी कालच एक विषय समजून दिला संध्याकाळी. लोक आम्हाला खूप वाईट समजतात. जी तो माणूस खूप चांगला आहे, मला चांगला समजते. अरे, दुसऱ्यांच्या कर्तृत्वांची जी जबाबदारी किंवा जी तुम्ही क्रिया डोक्यावर घेता, त्याचंच नाव अज्ञान आहे. लक्षात घ्या. एखाद्या माणसाने मला खूप वाईट आहे म्हटलं, त्याची वाचा जर अभद्र आहे, वाईट आहे म्हणून म्हणण्याची, ज्या माणसांनी आपल्याला वाईट आहे म्हटलं, त्या बोलण्याचं पाप मला होईल का त्याला होईल? एक एक अर्थ लक्षात घ्या. ज्यांनी वाईट आहे असा शब्द काढला, त्याचं पाप मला होईल का त्याला होईल? त्यांना होईल. तुम्हाला काय मिळेल त्याच्यासोबत? चांगलं म्हटलं तर पुण्य त्यालाच होईल, वाईट म्हटलं तर पापही त्यालाच होईल. तुम्हाला काय मिळणार आहे? ज्या गोष्टीपासून आपल्याला काही मिळत नाही, त्या फालतू गोष्टी डोक्यात ठेवायच्या कशाला? त्याकडे लक्ष द्यायचं कशाला? आपण प्रवचन कीर्तन करताना मी सुद्धा अगोदरपासून काही गोष्टी चुकलो. माझ्या तोंडात देव धर्म कोंबडे बकरी येत होते. कृपा करून ते काढू नका. अज्ञानी लोक आहे, विवश आहे बिचारे, त्यांना कळलं नाही, समजलं नाही. आपणालाही कळलं समजून सुद्धा आपणही कदाचित आपले मार्ग चुकतात. विवश आहे. जे लोक विवश आहे, वृत्तीवश आहे, कुटुंबाला वश आहे, समाजाला वश आहे, समजीला बुद्धीला वश आहे, त्याचं बल पुरत नाही त्या माणसाचं. संतांनी सांगितलं. आता आपल्या महाराजांनी, राष्ट्रसंतांनी सांगितलं नाही का? देव सांगितलं नाही. लाकडाचा देव त्याला आहे ना, मातीचा देव त्याला, दगडाचा देव त्याला. मला सांगितलं का तुम्हाला सांगितलं? सर्वांना. ऐकतो का त्याचा आपण? किती मुजराव आपण, नाही का? आपल्याला लाकडाचेच पाहिजे, मातीचेच पाहिजे, दगडाचेच पाहिजे. आणि माणसाचे म्हणलं त्यानं तर माणसाचे दगड आपल्याला देव तर मान्यच नाही. माणसाचा हेवा करतो, द्वेष करतो, लुटतो, शोषण करतो, फसवतो, किती हाल करतो आपल्या घरातल्या माणसांचे, आपल्या समाजाच्या माणसाचे. नाही, जित्या जीवाचा करुणी हेवा आणि करे मसोबाची सेवा. आपली परंपरा तशी आली आहे की आपणाला नको ते देव पाहिजे, आहे ते देव नाही पाहिजे. लक्षात घ्या. जे देव आहे, देव नाही असा प्रचार नाही आहे. आपल्या समाजामध्ये असा काही अपप्रचार चालला आहे की अनंत महाराज देवच नाही म्हणते. चुकीचा प्रचार आहे बाबाजी. अनंत महाराज देव कसा नाही म्हणते? देव नाही तर मग भूत आहे का आमच्यासाठी? नाही नाही नाही. अनंत महाराजाचं म्हणणं जे आहे ते म्हणणं, अनंत महाराज म्हणजे सामर्थ्य नाही ते बोलायचं. माझ्यामध्ये सामर्थ्य नाही, देव आहे नाही म्हणायचं. मी संतांचा वचनांचा दास आहो. मी संतांच्या वचनाचं उष्ट सेवन करून जीवन जगत आहोत. तुम्ही संतांचे ग्रंथ उघडून पहा, संतांचे वचन ऐकून पहा, मग तुमची समज अशी असेल का नाही नाही हे तर आमच्या राष्ट्रसंताचं मत आहे, हे तर आमच्या कबीर साहेबाचं मत आहे, हे तर आमच्या रामदास स्वामीचं मत आहे. अनंत महाराजाला कशाला दोष द्यावा आपण? अंतरात्म्याला विचारा तुम्ही. आम्ही जे बोलतो ना ते संतांचं सांगतो. लक्षात घ्या. संती बोलिले ज्ञान आणि कैसे ठेवावे वर्तन, नाही का? अशा प्रकारे या जगामध्ये देव नाही हा शब्द डोक्यातून काढून टाका. देव आहे, पण कुठं आहे? मोको कहा ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में. मोको कहाँ ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास
तप में नाम है काशी प्रयाग में, नाम है काशी प्रयाग में। लिहितात मोको कहाँ ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में. नाही म्हटलं का? पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात अहो जानंती मा मुडा. हे मूढ लोक माझ्या वचनाला जाणत नाही. अरे मी माणसं जोडाचं सांगून राहतो राजा. तुम्ही देव आहे देव नाही, देव आहे देव नाही, काय फालतू गोष्टी करून एकमेकापासून तुटता. काही अर्थ आहे त्याच्यात नाही. तुकड्या दास मने भूलू नका वरी, आपुले अंतरी पहावा देव. एवढाच फरक आहे महाराजांच्या आणि आपल्या बोलण्यात. महाराज म्हणते आपल्या अंतरात देव पहा, देव नाही असा शब्द त्यांनी कुठंच नाही लिहिला. पण तुम्ही पाहता काशीला, गोदेला, मठ मंदिराला, मातीला, गोट्याला, लाकडाला, सोन्याला, तिथं कसा देव राहील राजे हो. ऐसे जीवा विगुंतले ठाई, 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 ऐसे जीवा विगुंतले ठाई. आत्महितांची शुद्धीची नाही, आत्महितांची शुद्धीची नाही. आना आना आत्महितांची शुद्धीची नाही, आत्महिताची शुद्धीची नाही, आत्महितांची शुद्धीची नाही. ऐसे जीवा विगुंतले ठाई, ऐसे जीवा विगुंतले ठाई, ऐसे जीवा विगुंतले ठाई, ऐसे जीवा विगुंतले ठाई. आत्महितांची शुद्धीची नाही. साधना कशासाठी आहे? आत्म्याच्या हितासाठी. लक्षात घ्या, आत्म्याचं हित झालं की देहांच्या माध्यमाने जीवाला दुःख होत नसते. लक्षात घ्या. आत्ताच विषय झाला आहे देह म्हणजे काय आणि चेतन म्हणजे काय. चेतन कशाला म्हणावं? जो नित्य सदोदित चेतत राहतो, प्रकाशित राहतो, त्याचं नाव चेतन आहे. जड कशाला म्हणावं? जडभाव घेऊन राहतो. आता आपला जो जडभाव कोणते आहे? कबीर साहेब म्हणतात पूर्वपदात, संतो कथनी कथे सो खोटा, कथनी कथे सो खोटा. ज्या तुम्ही साधना करता, कथन करता, वाचन करता, श्रवण करता, ह्या खोट्या आहे. कुठपर्यंत? जवलव्य कर्म विकार न खोवे. जोपर्यंत तुम्हाला माहीत आहे, तुम्ही साखी पाठ केली आहे, लोभे जन्म गमाया पापे खाया पून, साधी सो आधी कहे तापर मेरा खून. पाठ केली ना साखी, वाचली ना, ऐकली ना. कबीर साहेब म्हणतात संतो कथनी कथे सो खोटा. कसं झालं? पुढचं घ्या. जवलो कर्म विकारन खोवे, होयला कपट जिया ओटा, संतो कथनी कथे सो. आता तुम्ही वाचली, लोभे जन्म गमाया पापे खाया पून, साधी सो आधी कहे तापर मेरा खून. लोभ पाप का बाप है ताही दे निकार, लोभी पुरुष जगत में करते पाप हजार. नाही, धन लोभी जे का नर, ते सकळ दुःखाचे भांडार. नाही,
जयासी धनलोभाची आस्था, तयाची कल्पांती नव्हे मुक्तता, तैसे स्त्री कामिया सर्वता, नव्हे परमार्थता निज बोधू. किती वचन सांगायचे संतांचे. आता हे तुम्ही ऐकलं वाचलंय. लोभ हा पापाचा बाप आहे. जीवनामध्ये लोभाला समोर करून लोभाच्या पूर्तीसाठी जर आपण कर्म करत असू तर ते सगळं खोटं आहे म्हणतात कबीर साहेब. आता हे कळलं नाही का आपल्याला, पाठ झालं नाही का, सांगितलं लोकांना, ऐकलं, ऐकत आहे आहो, सांगत आहे आहो पुन्हा ते. परंतु आपण जे कर्म करतो ते लोभाचं मोहाचं आहे का निर्लोभाचं आहे? कसं आहे कर्म? लोभाचं. नाही जी बाबाजी तुमचं बरोबर आहे, पण आमचं काही खोटं नाही, आम्हाला ते करावंच लागते. काय बाबाजी काय सांगावं आता. नाही कथनी वदनी सब जंजाल, कथनी वदनी सब जंजाल, कथनी वदनी सब जंजाल, वदनी सब जंजाल, कथनी वदनी सब जंजाल, वदनी सब जंजाल. भाव भगति अरु राम निराल, भाव भगति अरु राम निराल, भाव भगति अरु राम निराल, कथनी वदनी सब जंजाल, कथनी वदनी सब जंजाल, कथनी वदनी सब जंजाल. कथे वदे सुने सब कोई, कथे वदे सुने सब कोई. कथे वदे सुने सब कोई, कथे वदे सुने सब कोई. कथे न होई किए होई, 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 किए होई, कथनी वदनी